या घडीला एक महत्त्वाची बातमी येते। खरं तर राजकीय पटलावर क्षणाक्षणाला काही बातम्या समोर येत आहेत। आता बघा, शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली गेली आहे। म्हणजेच काय, तर बीडमध्ये विनायक मेटे यांच्या पत्नी इच्छुक होत्या, मात्र त्यांना दिली गेलेली नाही। ज्योती मेटेंना बीडमधून उमेदवारी दिली गेलेली नाही, तर बजरंग सोनवणे यांचंच नाव फायनल झालंय। भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेलेली आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना अधिक विचारूया। प्रणाली, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं भिवंडी आणि बीडचा तिढा सोडवलाय, नावं जाहीर केली आहेत। काय सांगाल? ज्योती मेटे यांचं नावही चर्चेत होतं, बैठका होत होत्या, पण बजरंग सोनवणेंनाच उमेदवारी दिली आहे। अगदी खरं आहे, ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। आपण बघितलं की काल सुद्धा दिवसभर ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती आणि त्यामुळे ज्योती मेटे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करायला सुद्धा तयार होत्या, जर त्यांना बीडमधून उमेदवारी मिळणार असेल तर। परंतु ज्योती मेटे यांना आता उमेदवारी नाकारण्यात आली असंच म्हणता येईल, कारण या ठिकाणून बजरंग सोनवणे जे आहे त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी जुने खंदे कार्यकर्ते आहेत। मध्यंतरीच्या काळात अजित पवार यांच्या गटामध्ये ते काही काळ होते, परंतु आता लोकसभेच्या पूर्वी मात्र त्यांनी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता आणि आता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दुसरीकडे आपण जर म्हटलं तर भिवंडी या मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बराच कालावधी चर्चा चालू होती, खलबतं सुरू होते, परंतु भिवंडी ही जागा सोडणार नाही असं राष्ट्रवादीच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं आणि आज अखेर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळा मामा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। ते सुद्धा जुने पदाधिकारी आहेत। मध्यंतरी त्यांनी सुद्धा पक्ष बदललेले जरी असले तरी काही महिन्यांपूर्वीच त्यांचा जोरात प्रवेश जो आहे शरदचंद्र पवार पक्षामध्ये करण्यात आलेला आहे आणि आता त्यांना उमेदवारी दिल्यामुळं राष्ट्रवादीची ही जागा निवडून आणण्याची शक्यता वाढलेली आहे असं म्हणता येईल। नक्की, धन्यवाद प्रणाली। आपण सविस्तरपणे बीड आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांविषयी बोललात, त्याबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षानं या दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत। बीडमध्ये ज्योती मेटे या इच्छुक होत्या, मात्र त्यांना उमेदवारी दिली गेलेली नाही।